नमस्कार मंडळी, मृदुला होम किचन मध्ये मी तुमचं स्वागत करते। मी आज आपण मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत। चला सुरुवातीपासून बघूया। मी माझ्या माहेरी आले होते आणि आमच्याच कॉलनीमध्ये राहणारे दादा आहेत, ते मला बंपर काढून देत आहेत। त्यांच्या परड्यामध्ये मोठं असं बंपरचं झाड आहे। बघू शकता किती भरपूर प्रमाणात बंपर लागलेत। खूप उंच झाड असल्यामुळे काठीने दादांनी मला ते काढून दिले। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फळ तुम्हाला माहिती आहे का? ह्याच्या आधी तुम्ही पाहिलंय का? आणि तुमच्या भागामध्ये जर हे मिळत असेल तर याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। साईज बघू शकता बंपरची किती मोठी आहे। याला पपनीस असंही म्हणतात। त्याला आता मी स्वच्छ असं धुवून घेतले, कारण पावसामध्ये भिजल्यामुळे वरती असं शेवाळ्यासारखं पकडलं होतं। धुतल्यानंतर काहीसा असा रंग आहे याचा, म्हणजे छान असं पिकलं गेलंय। आता याला आपण सिंपली कट करून घेऊया। हे कट करताना आपल्याला सुरीने किंवा विळीवरती कट करून घ्यावं लागतं। संत्रा आणि मोसंबीच्या जातीतलं जरी हे फळ असलं तरी आकाराने खूप मोठं असतं आणि आतून काहीसं असं दिसतं हलक्या पिंक रंगाचं। काही जातींमध्ये ते आतून पूर्णपणे पांढऱ्या रंगाचंही असतं। आता आपल्याला याला पुन्हा कट करून घ्यायचंय। म्हणजे संत्रा आणि मोसंबी जसं आपण सोलतो ना, तसं याला सोलता येत नाही, कारण बऱ्यापैकी मोठं असतं हे। आणि आतमधले जे असे रेषे आहेत, म्हणजे जे दाणे आहेत, ते बघू शकता किती मोठ्या आकाराचे आहेत। याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात रस असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधून बऱ्याच अशा रेसिपी बनवून तयार होतात। त्या मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे कोणतीही रेसिपी आहे ती तुमच्यापासून मिस होणार नाही। तर आता मी याला छान असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलंय, जेणेकरून आतील जो गर आहे तो काढायला मला सोपं होऊन जाईल। आतील गर आहे तो व्यवस्थित असा ओपन करून आपल्याला काढायचा आहे, कारण याची जी साल असते ना ती भयंकर कडू असते। जरा जरी सालीचा तुकडा जर आपण पदार्थामध्ये घेतला ना तर पूर्ण पदार्थ कडू होण्याची शक्यता असते। त्यामुळे सगळे असे हे दाणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित हाताने मोकळे करून काढायचे आहेत। सगळे मी व्यवस्थित काढून घेतलेत। मी याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात रस असतो। कधी कधी काढताना सुद्धा ते हातामध्ये फुटतात, पूर्ण रस होऊन जातो हात, आणि त्याचा गट्टू असतो तो मी एक वेगळा करून दाखवते। बघू शकता अशा प्रकारे असतो। हे फळ आहे ते नुसतं खायलाही अगदी अप्रतिम लागतं, पण याचं आपण सिंपलनी साधं सॅलड बनवणार आहोत। तर इथे मी एवढा सगळा बंपर फोडल्यानंतर जवळजवळ मोठं भांडं भरून याचा किस निघालेला आहे, तुम्ही बघू शकता। यातील अगदी जरासा भाग आहे तो मी इथे घेणार आहे, बाकीच्याचा मी वेगळा पदार्थ करणार आहे। एका मोठ्या बाउलमध्ये घेतलंय, जेणेकरून नंतर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी मिक्स करायला सोपं होऊन जाईल। आता याच्यामध्ये सिंपल साधे मसाले घालायचे आहेत, म्हणजे अगदी चवीनुसार मीठ घातलंय मी, आणि आपल्या घरात जे पण अवेलेबल आहे ते तिखट अर्धा चमचा घातलंय, जरासा चाट मसाला आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलात ना तरी चालेल। आता याला सिंपली टॉस करून घेते, जेणेकरून सगळ्या गोष्टी आहेत त्या एकामेकामध्ये छान मिक्स होतील आणि हे सिंपल साधं सॅलड बनवून आपलं तयार आहे। अगदी चवीला अप्रतिम लागतं, अगदी बघूनच तोंडाला पाणी यायला पाहिजे इतकं छान आंबट गोड तिखट लागतं। नक्की एकदा करून बघा। जर तुम्हाला रेसिपी आजची आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा, म्हणजे कोणतीच रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही। मी पुन्हा भेटू, बाय बाय।